नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत IMFची कार्यपद्धती, त्याची थेअरी आणि एक्झाम अनुरूप MCQ आपण अभ्यासणार आहोत. काल आपण IMFची म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची उद्दिष्टे अभ्यासली आणि त्याचे MCQ अभ्यासले. IMFची कार्यपद्धती. पहिला मुद्दा आहे आपला कर्ज व आर्थिक मदत. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड सदस्य देशांच्या शोधनशेष तुटीवर मात करण्यासाठी अल्प व मध्यम कालावधीचे कर्ज उपलब्ध करून देतो. आता इथे शोधनशेष हा शब्द आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शोधनशेष म्हणजे एखाद्या देशाचा परकीय देशाशी झालेला सर्व आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण हिशोब. आता हा हिशोब दाखवतो की देशामध्ये परकीय चलन किती येत आहे. म्हणजे आपण एखाद्या वस्तूची जर निर्यात केली तर आपल्याला त्याच्याकडून काय मिळतं? परकीय चलन मिळतं. आलं लक्षामध्ये? परदेशातून येणारे पैसे आणि परकीय चलन किती जात आहे. म्हणजे एखादी वस्तू आपण आयात केली तर परकीय चलन आपलं कुठं? विदेशामध्ये जातं. आलं लक्षामध्ये? गुंतवणूक वगैरे असेल, आपण परदेशी केलेला प्रवास असेल किंवा विदेशातून शिक्षण घेतलं तर आपले परकीय चलन काय करतं? तिकडे जातं. म्हणजेच काय, देशाच्या परदेशाशी असलेल्या सर्व देणेघेणी व्यवहारांचा एक लेखाजोखा म्हटलं जातं त्यालाच आपण शोधनशेष म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंट. IMF सदस्य देशांच्या शोधनशेष तुटीवर मात करण्यासाठी अल्प व मध्यम कालावधीचे कर्ज उपलब्ध करून देतो. कर्ज घेण्यासाठी त्या देशाने स्वतःचे चलन IMFकडे जमा ठेवावे लागते आणि आर्थिक स्थिती सुधारल्यावर ते चलन पुन्हा विकत घेऊन परतफेड करावी लागते. आणि लक्षामध्ये तसेच तातडीच्या परिस्थितीत IMF स्टँड बाय अरेंजमेंटद्वारे पूर्वनिश्चित मर्यादेत तातडीची मदत उपलब्ध करून देतो. यामुळे काय होतं की जे आंतरराष्ट्रीय व्यवहार होतात त्याला स्थिरत्व प्राप्त होतं. म्हणजेच काय, आपल्याला सांगता येईल की देशाच्या परदेशाशी असलेल्या सर्व देणेघेणी व्यवहारांचं लेखाजोखा आपण काय म्हटलं? शोधनशेष. म्हणजे काही देशांचा जो शोधनशेष तुटतो, म्हणजे त्यांच्याकडून परदेशात जाणारे पैसे जास्त आणि येणारे पैसे कमी असतात. कळलं ना? जे शोधनशेषामध्ये तूट त्याला म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला की परदेशात जाणारे पैसे जास्त आणि आपल्याकडे येणारे पैसे कमी. त्यामुळे देशावर काय होतं? आर्थिक ताण होतो. मग अशा वेळेस IMF त्या देशाला थोडक्यात किंवा मध्यम कालावधीसाठी काय करतं? कर्ज देतं. म्हणजेच देशाला थोडे दिवस सहनशीलता आणि आर्थिक आधार देतो. आलं लक्षामध्ये? कर्ज मिळवण्यासाठी त्या देशाला स्वतःच्या चलनाचा काही भाग IMFकडे ठेवावा लागतो. म्हणजे काय म्हणता त्याला की तू मला तुझे चलन ठेव, तू मला तुझं चलन ठेव, मी तुला त्याच्या बदल्यात काय देतो? डॉलर देतो. अशी पद्धत. नंतर देशाची आर्थिक स्थिती सुधारली, म्हणजे भविष्यात जर आपल्या देशाची आर्थिक स्थिती सुधारली, म्हणजे आता आर्थिक स्थिती सुधारणं म्हणजे काय? तर निर्यात वाढणं ना. परकीय चलन आपल्याला जर मिळालं तर आपली आर्थिक स्थिती नक्की सुधारते. तो देश IMFकडे ठेवलेलं चलन परत विकत घेतो. म्हणजे आपल्याकडे आर्थिक स्थिती आपली सुधारली तर मग तो देश किंवा आपण IMFकडे ठेवलेलं चलन परत विकत घेऊ शकतो. म्हणजेच IMFचे कर्ज परत करतो. अतिशय तातडीची परिस्थिती असेल, उदाहरणार्थ परकीय चलन अचानक आपल्याकडे कमी पडलं तर IMF स्टँड बाय अरेंजमेंट नावाने आधीच ठरवलेल्या मर्यादित झटपट आर्थिक मदत देतो. यामुळे देशांचे व्यवहार म्हणजे देशांचे व्यवहार ते जे आर्थिक व्यवहार असतात ते आयात निर्यात आणि परकीय चलन व्यवस्था काय करते? स्थिर राहते आणि जगभराचं आर्थिक वातावरण काय करते? सुरक्षित ठेवते. थोडक्यात सांगायचं झालं तर IMF आर्थिक अडचणीत सापडलेल्या देशांना, लक्षात घ्या, IMF काय करतं की आर्थिक अडचणीत सापडलेल्या देशांना तात्पुरतं कर्ज देऊन त्यांची परकीय चलनाची कमतरता काय करतं? भरून काढतं आणि त्यांची अर्थव्यवस्था स्थिर होण्यास मदत करतं. आता एवढं जर तुम्ही जरी ऐकलं आता एवढं जे, तर पुढे तुम्हाला आता प्रत्येक टॉपिकचं एक्सप्लेन करायची आवश्यकता लागणार नाही. फक्त मनापासून ऐकत राहा छानपैकी. मी जे काय म्हणते ते दुर्लभ मुद्रा उपलब्धता. लक्षामध्ये जागतिक व्यापारामध्ये काय होतं? विशेष मागणी असलेल्या चलनांचा, म्हणजे जसं की USD असेल किंवा युरो असेल, तर तुटवडा निर्माण झाल्यास IMF अशा चलनांची इतर देशांकडून उधारी किंवा सोन्याच्या विनिमयात खरेदी करून उपलब्धता वाढवतो. आवश्यक असल्यास IMF त्या चलनाचे रॅशनिंग करू शकतो. त्यामुळे काय होतं? जागतिक स्तरावर मुक्त व्यापार चलन स्थैर्य राखण्यास काय होतं? मदत होतं.
चलनाची पुनर्खरेदी व्यवस्था लक्षात घ्या. कर्ज घेताना सदस्य राष्ट्र जे असतात ते IMFला स्वतःचे चलन विकते व बदल्यात परकीय चलन घेते. त्यानंतर आर्थिक स्थिती सुधारताच 5 वर्षाच्या आत हे चलन पुन्हा विकत घेणे बंधनकारक असते. या व्यवस्थेमुळे विनिमय दरांची अतिवेगाने होणारी घसरण रोखली जाते आणि चलन बाजारातील काय होतं, विश्वास हा काय करतो, टिकून राहतो. आलं लक्षामध्ये. आणि नेक्स्ट पॉईंट आहे आपला जमानती कर्ज व्यवस्था. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. या व्यवस्थेमध्ये IMF संबंधित देशांची संपूर्ण आर्थिक तपासणी न करता पूर्वमान्य मर्यादित कर्ज मंजूर करतो आणि बदल्यात त्या देशाने विनिमय नियंत्रण सुलभ करणे, कर्ज सुधारणा, राजकोषीय शिस्त यांसारख्या धोरणात्मक अटी पाळाव्या लागतात. ही सुविधा आर्थिक संकटाचा जो प्रसार होतो, आर्थिक संकट प्रसार पावण्यापूर्वीच नियंत्रण आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं. लक्षामध्ये. नेक्स्ट आहे आपलं तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण. IMF सदस्य देशांना केंद्रीय बँकिंग तसेच विनिमय नियंत्रण, आकडेवारी संकलन, कर्ज व्यवस्था सुधारणे या क्षेत्रात तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देतो. वॉशिंग्टन येथील प्रशिक्षण केंद्रातून धोरणात्मक क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. ही सुविधा विशेषतः विकसनशील देशांना आर्थिक सुयोग्यतेकडे वाटचाल करण्यास काय करतं, मदत करतं. नेक्स्ट पॉईंट आहे आपला संरचनात्मक समायोजन. गरीब व विकसनशील देशांना आर्थिक पुनर्रचना, वित्तीय शिस्त, उदारीकरण, व्यापार सुधारणा यांसारख्या बदलांसाठी वित्तीय सहाय्य दिले जाते. या सुविधेमुळे दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य व वाढ साध्य करण्यास मदत होते. IMFची जी भूमिका आहे ती जागतिक अर्थव्यवस्थेला काय करते, स्पर्धात्मक व सक्षम बनवते. नेक्स्ट आहे आपला संशोधन व प्रकाशन. IMF वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट यांसारखे महत्त्वपूर्ण अहवाल प्रसिद्ध करून जागतिक आर्थिक प्रवाहांचा अभ्यास व धोरणात्मक सूचना उपलब्ध करून देतो. यामुळे काय होतं की देशांना डेटा आधारित आणि सकारात्मक आर्थिक धोरणे करण्यास काय होते, मदत होते. आलं लक्षामध्ये. IMFची कार्यपद्धती ही शोधनशील संतुलन. लक्षात घ्या, IMFची कार्यपद्धती ही शोधनशील संतुलन. आपण शोधनशील म्हणजे काय समजून घेतलं. शोधनशील संतुलन, चलनस्तरीय, तांत्रिक सहकार्य आणि संरचनात्मक सुधारणा यांवर आधारित आहे, ज्यामुळे जागतिक आर्थिक सहकार्याला काय मिळते, चालना मिळते. आता आपण महाराष्ट्र सेट UGC नेट GRF लेवलचे प्रश्नाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत आणि अतिशय IMP आहे हे. तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि जरी दिलेले प्रश्न जसे तसे आले नाहीत तरी त्या प्रश्नांचे जे मी विश्लेषण करेल त्या विश्लेषणाशी रिलेटेड 101% तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. IMF हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याला इग्नोर करून चालणार नाही. तर आता MCQकडे वळूया. पहिला प्रश्न आहे आपला, IMF कडून इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF कडून कर्ज घेण्यासाठी सदस्य राष्ट्राला कोणती पद्धत अवलंबावी लागते? A पर्याय स्वतःचे चलन बाजारातून मागे घेणे. B पर्याय स्वतःचे चलन IMF कडे जमा करून परकीय चलन विनिमय करणे. C सोन्याचा साठा IMF कडे देणे. D फक्त डॉलरमध्ये कर्ज मागणे. चारही पर्याय आहेत, प्रत्येक पर्यायाचं आपण विश्लेषण करूया. पर्याय A स्वतःचे चलन बाजारातून मागे घेणे. तर देशाच्या बाजारातून आपले चलन मागे घेण्याचा IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कर्ज प्रक्रियेशी कुठलाही थेट संबंध नाही. माहिती आहे तुम्हाला, हे केवळ काय आहे, देशांतर्गत मनी सप्लाय नियंत्रित करण्यासाठी कधी कधी वापरले जाणारे धोरणे. IMF कडे कर्ज मागताना देशाने आपले चलन बाजारातून काढून घेण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे हा पर्याय काय आहे, मला सांगा सगळ्यांनी, हा पर्याय काय आहे बाळांनो, चुकीचा आहे ना. मग तर B पर्यायाकडे वळूया आपण. B पर्याय काय म्हणतं बरं, स्वतःचे चलन IMF कडे जमा करून परकीय चलन काय करणं, विनिमय करणं. मग हा पर्याय बोला सगळ्यांनाच माहिती आहे की हा पर्याय काय आहे, अगदी बरोबर आहे. कारण IMF सदस्य देशांना कर्ज देताना त्यांचे स्वतःचे चलन घेतो ना, माहिती आहे ना, आणि त्या बदल्यात काय IMF त्या देशाला परकीय चलन, म्हणजे परकीय चलन मग काय डॉलर किंवा युरो देतो. देशाची आर्थिक स्थिती सुधारली की तो IMF कडून आपले चलन परत विकत घेतो, म्हणजेच काय कर्जाची परतफेड करतो. आता हे टॉपिक, हे पॉईंट तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हीच काय होते, IMFची अधिकृत कर्ज पद्धत असल्यामुळे हा पर्याय अतिशय योग्य आहे. परत एक्सप्लेन करू का, नको ना. तुम्ही पुन्हा व्हिडिओ थोडंसं मागे जाऊन बघून घ्या, ऐकून घ्या, बघू नका. आता पर्याय C कडे जाऊया आपण. पर्याय C काय म्हणतो बरं, सोन्याचा साठा
IMFकडे देणे, सोन्याचा साठा IMFकडे देणे, बरोबर आहे का? हे चुकीचं आहे. 1970 नंतर IMFच्या कार्यपद्धतीत सोने देण्याची अटच नाही ना. आज IMF सोन्याऐवजी चलन विनिमय पद्धत वापरतो. ऐतिहासिक काळात सोन्याचा वापर होत होता. कधी? ऐतिहासिक काळात सोन्याचा वापर होत असे, पण आजच्या IMF कर्ज प्रक्रियेत देशाला सोने द्यावे लागत नाही आणि हा पर्याय काय चुकीचा आहे, लक्षात घ्या. थेरी नाही वाचत तरी चालेल, पण तुम्ही MCQकडे थोडंसं छान माइंडसेट करून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. फक्त डॉलरमध्ये कर्ज मागणे, फक्त डॉलरमध्ये कर्ज मागणे पर्याय काय आहे, चुकीचं आहे. IMF कर्ज फक्त डॉलरमध्ये दिले जाते असे नाही. तर IMF विविध म्हणजे जसं रिझर्व्ह असेट्स आहे, स्पेशल ड्रॉविंग राईट्स म्हणजे SDR, आठवते ना SDR, आपण FIS वरच शिकलोय. SDRच्या आधारे कर्ज उपलब्ध करून देतो आणि कर्ज मिळवण्याचा आधार जो कर्ज मिळवण्याचा आधार आहे देशाने स्वतःचे चलन IMFकडे ठेवणे असतो. कर्ज कोणत्या चलनात घ्यायचा हा मुद्दाच नसतो. म्हणूनच फक्त डॉलरमध्ये कर्ज मागणे हे पर्याय चुकीचे आहे बाळांनो. थोडक्यात आपल्याला असं म्हणू शकतो आपण की IMFकडून कर्ज घेण्यासाठी देशाने स्वतःचे चलन IMFकडे जमा करणं आवश्यक असतं. त्याच्या बदल्यात काय करतं, IMF परकीय चलन उपलब्ध करून देतो आणि हेच एकमेव अधिकृत आणि योग्य पद्धत असल्याचं मी म्हणू शकेल. त्यामुळे पर्याय B हा आपला योग्य उत्तर आहे. स्वतःचे चलन IMFकडे जमा करून परकीय चलन विनिमय करणे. असू दे. आता प्रश्न दुसऱ्याकडे वळूया आपण. स्टँड बाय अरेंजमेंट, त्याला SBA, याचं मुख्य वैशिष्ट्य काय बाळांनो, ऐकलंय तुम्ही? स्टँड बाय अरेंजमेंट, SBA. त्यातलं पहिलं आपलं आहे A पर्यायाकडे वळूया आपण. A पर्याय काय म्हणतं बघा, दीर्घकालीन विनामूल्य कर्ज. पर्याय B, पूर्व सहमती मर्यादित तातडीचे कर्ज सोबत धोरणात्मक अटी. पर्याय C, कोणत्याही तपासणीशिवाय अनुदान. पर्याय D, संरक्षणवाद वाढण्यासाठी मदत. आता पर्याय A कडे वळूया आपण, दीर्घकालीन विनामूल्य कर्ज. तर स्टँड बाय अरेंजमेंट दीर्घकालीन योजनांसाठी नसतो. आलं लक्षामध्ये? SBA काय दीर्घकालीन योजनासाठी नसतो. तो 12 ते 24 महिने 12 ते 24 महिन्यांचा अल्पकालीन आधार असतो. तसंच IMF हे जे कर्ज, IMF कर्ज विनामूल्य कधीच नसते, त्यावर शुल्क व अटी दोन्ही असतात. माहिती आहे ना तुम्हाला? आता आपण IMF कर्ज हे विनामूल्य कधीच नसते, त्यांच्यावर शुल्क आणि अटी हे दोन्ही लागू असतात. त्यामुळे दीर्घकालीन विनामूल्य कर्ज हे पर्याय चुकीचे आहे बाळांनो. पर्याय B कडे वळूया आपण, पूर्व सहमती मर्यादित तातडीचे कर्ज सोबत धोरणात्मक अटी. बरोबर आहे, माहिती आहे ना? धोरणात्मक अटी आणि तातडीचं कर्ज आपण मगाशीच वरती अभ्यासलो, मगाशीच पाहिलं आपण की स्टँड बाय अरेंजमेंट हा IMFचा सर्वात सामान्य व तातडीचा कर्ज कार्यक्रम आहे. देश IMF सोबत आधीच एक मर्यादा ठरवून, म्हणजे लिमिट असतात, आधीच एक मर्यादा ठरवून ठेवतो. आर्थिक संकट आले की त्या मर्यादेत तातडीचे जे कर्ज आवश्यक असेल ते मिळते ना. कर्ज मिळवण्यासाठी देशाने काय धोरणात्मक सुधारणा करणे बंधनकारक असते. डायरेक्ट कोणी कर्ज पैसे देईल का आपल्याला? जसे वित्तीय तुटीवर नियंत्रण आणि अर्थसंकल्प सुधारणा, चलननीती सुधारणा. त्यामुळे जो आपला हा पर्याय आहे, पूर्व सहमती मर्यादित तातडीचे कर्ज सोबत धोरणात्मक अटी, हा पर्याय अतिशय योग्य आहे. कारण वित्तीय तुटीवर नियंत्रण ठेवणं, अर्थसंकल्पनाची सुधारणा करणं आणि चलननीतीची सुधारणा व्हावी यासाठी आवश्यक आहे अटी. तर आता प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया आपण. आता प्रश्न क्रमांक 3 काय सांगते म्हणा, नुसतं ऐकू नका, बघा पण. तर प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतोय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची रिपर्चेस ऑब्लिगेशन म्हणजे काय? IMF सदस्यांचे चलन बाजारात विकतो. पर्याय B कडे वळूया, पर्याय A कडे वळूया आपण की IMF सदस्यांचे चलन बाजारात विकतो. पर्याय B, कर्ज घेणाऱ्या देशाला 5 वर्षांच्या आत IMF कडून विकलेले स्वतःचे चलन परत खरेदी करणे आवश्यक. पर्याय C, देशाला IMFचे चलन छापण्याचा अधिकार मिळतो. पर्याय D, IMF देशांकडून सोने पुन्हा विकत घेतो. आता पर्याय A कडे जाऊया आपण. IMF सदस्यांचे चलन बाजारात विकतो. काय वाटतं तुम्हाला? चुकीचे आहे. IMF सदस्यांचे चलन बाजारात विकत नाही. तो कर्ज देताना काय करतो? चलन विनिमय करतो, पण बाजारात विक्री करत नाही. आलं लक्षामध्ये? IMF काय करतो? सदस्यांचे चलन बाजारात विकत नाही. तो कर्ज देताना चलन विनिमय करतो, पण बाजारात विक्री करत नाही.
पर्याय बी कडे वळूया आपण. कर्ज घेणाऱ्या देशाला 5 वर्षांच्या आत IMF कडून विकलेले स्वतःचे चलन परत खरेदी करणे आवश्यक. देश काय करतो, IMF कडून कर्ज घेताना आपलं स्वतःचं चलन IMF कडे जमा करतोय. एवढा बेसिक नॉलेज आहे आपल्याला. आर्थिक सुधारणा झाल्यावर देशाने हे चलन 5 वर्षाच्या आत परत विकत घ्यावे लागते. आर्थिक सुधारणा झाल्यावर देशाने हे चलन 5 वर्षांच्या आत विकत घ्यावे लागते, म्हणजे IMFचे कर्ज फेडावे. आणि यालाच काय म्हणतात, रिपर्चेस ऑब्लिगेशन म्हणतात. त्यामुळे पर्याय बी हा आपला काय आहे, योग्य उत्तर आहे. पर्याय सी कडे वळूया आपण. देशाला IMFचे चलन छापण्याचा अधिकार मिळतो. आपण कालच पाहिलं, देशाचं चलन छापत नाही. IMF स्वतःचे चलन नसते. IMFला स्वतःचे चलन नसते. SDR हे रिझर्व्ह ॲसेट आहेत, पण ते देश छापू शकत नाही. पर्याय सी डी कडे वळूया आपण. IMF देशांकडून सोने पुन्हा विकत घेतो. आता IMFची कर्ज प्रक्रिया सोन्याशी जोडलेली नाही. सोन्याचं लेनदेन हे रिपर्चेसशी संबंधित नाही, लक्षामध्ये. त्यामुळे हा पर्याय काय आहे, चुकीचे आहे. आपण असं म्हणू शकतो की रिपर्चेस ऑब्लिगेशन बरोबर कर्ज घेतलेल्या देशाने 5 वर्षात IMFकडे ठेवलेले स्वतःचे चलन परत खरेदी करून कर्ज फेडणे आवश्यक आहे. आता चौथ्या प्रश्नाकडे वळूया आपण. समजलं ना तुम्हाला? जे म्हणते ते अगदी शांत मनाने ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. लिंक लागली की आपोआप समजतं. शब्द काय आहेत ते थोडे कठीण आहेत, पण समजायला अगदी सोपे आहेत. आणि अशाच भाषेमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले जातात. IMF दुर्लभ मुद्रा उपलब्धता कोणत्या परिस्थितीत सुनिश्चित करते? पर्याय ए, एखाद्या देशाने किंवा एखाद्या देशाची निर्यात वाढली तर. पर्याय बी, जागतिक व्यापारात काही चलनांची तूट निर्माण झाल्यास. पर्याय सी, सोन्याची किंमत कमी झाली तर. पर्याय डी, देशांमध्ये राजकीय संघर्ष झाल्यास. पर्याय ए कडे वळूया आपण. एखाद्या देशाची निर्यात वाढली तर. निर्यात वाढली तर काय? निर्यात वाढली तर देशाकडे काय, परकीय चलन वाढते, आणि अशा परिस्थितीत दुर्लभ मुद्रा निर्माण करत नाही. त्यामुळे पर्याय ए हा चुकीचा आहे. प्रश्न काय विचारला त्यांनी, IMF दुर्लभ मुद्रा उपलब्धता कोणत्या परिस्थितीत सुनिश्चित करते? तर आता समजा एखाद्या देशाची निर्यात वाढली तर त्याला काय गरज आहे, निर्यात वाढली तर देशाकडे परकीय चलन आपोआप वाढते ना. अशा परिस्थितीत दुर्लभ मुद्रा निर्माण करत नाही. पर्याय बी कडे बोलूया आपण. जागतिक व्यापारात काही चलनांची तूट निर्माण झाल्यास. बघा आता इथे तूट निर्माण झाली म्हणजे आपल्याला या पैशांची गरज निर्माण झाली ना. कधी राष्ट्रीय व्यापारात डॉलर, युरो यांसारख्या मजबूत चलनांची कमतरता निर्माण होते. याला दुर्लभ मुद्रा परिस्थिती असं म्हटलं जातं. अशा वेळी IMF त्या चलनांचा पुरवठा नियमित ठेवतो, जेणेकरून जागतिक व्यापार बिघडू नये. त्यामुळे बी हा पर्याय अतिशय योग्य आहे. आणि काय योग्य आहे ते आता आपण पाहिलं. पर्याय सी कडे वळूया आपण. सोन्याची किंमत कमी झाली तर. आता सोन्याच्या किमती कमी झाल्या तर. सोने हा आता IMFच्या चलन व्यवस्थेचा आधारच नाही ना. सोना हा आता IMFच्या चलन व्यवस्थेचा आधार नाहीये. सोन्याच्या किमतीत बदल झाल्याने दुर्लभ मुद्रा ठरत नाही. त्यामुळे पर्याय सी हा आपला चुकीचा पर्याय आहे. डी कडे वळूया आपण. देशांमध्ये राजकीय संघर्ष झाल्यात. राजकीय संघर्ष न की आर्थिक. आलं लक्षामध्ये. राजकीय संघर्षामुळे आर्थिक समस्या येऊ शकत नाही. कदाचित येऊ शकतात. आणि समजा राजकीय संघर्षामुळे आर्थिक समस्या येऊ शकतात, पण दुर्लभ मुद्रा उपलब्धता ही IMFची तांत्रिक चलन विनिमय समस्या आहे, ती राजकीय नाही. त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर IMF जागतिक व्यापारात काही चलनांचा पुरवठा कमी पडल्यास त्या दुर्लभ चलनांची उपलब्धता सुनिश्चित करतो. लक्षामध्ये. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे आपला. IMF तांत्रिक सहाय्य कोणत्या क्षेत्रात पुरवतो? IMF तांत्रिक सहाय्य कोणत्या क्षेत्रात पुरवतो? पर्याय ए, शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करणे. बी, केंद्रीय बँकिंग, विनिमय नियंत्रण, कर सुधारणा. पर्याय सी, कृषी तंत्रज्ञान. पर्याय डी, लष्करी संशोधन. पर्याय ए कडे बोलूया. शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करणे. विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक अभ्यासक्रम तयार करणे हे युनेस्को किंवा शिक्षण मंत्रालयाचे कार्य आहे. IMFचे कार्य क्षेत्र आर्थिक धोरण तसेच चलनस्थैर्य आणि वित्तीय प्रणाली पुरते मर्यादित आहे. लक्षामध्ये. म्हणजे आपलं आर्थिक धोरण असेल, चलनस्थैर्य असेल, वित्तीय प्रणाली असेल, याशी रिलेटेड IMF आहे. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय बी कडे बघूया आपण. पर्याय बी काय म्हणतं, केंद्रीय बँकिंग. लक्षात घ्या बघा, बँक आला, विनिमय आला, कर आला, पैसा आला का आपण IMF. केंद्रीय बँकिंग, विनिमय नियंत्रण, कर सुधारणा. तर IMF देशांना
केंद्रीय बँकांची कार्यपद्धतीतील सुधारणा असेल, विनिमय दर व्यवस्थापन व परकीय चलन नियंत्रण असेल, कर पद्धती असेल, त्याला टॅक्स सिस्टम असं म्हणतात, कर कर पद्धती आणि अजून काय महसूल सुधारणा किंवा बजेट, सार्वजनिक वित्त, कर्ज व्यवस्थापन यांच्यासाठी काय करतं तांत्रिक सहाय्य देतं ना. IMFचे मुख्य कामच आर्थिक स्थैर्य व सुधारणा यावर आधारित असल्याने हा पर्याय अतिशय योग्य आहे. त्यामुळे लॉक किया जाय पर्याय बी, केंद्रीय बँकिंग, विनिमय नियंत्रण आणि कर सुधारणा. चला एक पर्याय राहिला नाही का आपला, कृषी तंत्रज्ञान. कृषी तंत्रज्ञान मध्ये काय कृषी तंत्रज्ञान आहे तुम्हाला माहिती आहे का, FAO आणि IFAD किंवा कृषी विभागाचे क्षेत्र असं ऐकले मी, वाचले. तर IMF कृषी क्षेत्रात तांत्रिक सल्ला देत नाही, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय डी कडे वळूया आपण, लष्करी संशोधन. चुकीचं आहे, कारण IMFचा लष्करी खर्च, संरक्षण तंत्रज्ञान आपण कालच पाहिलं, संरक्षण तंत्रज्ञान किंवा युद्ध सामग्रीशी कुठलाही संबंध नाही. काल आपण हेच अभ्यासलं ना. IMF फक्त काय आर्थिक धोरण, पैशांचा व्यवहार, कर्ज आणि चलन व्यवसाय यावर काम करतं. त्यामुळे आता आपला उत्तर आहे बी पर्याय. प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया आपण. संरचनात्मक समायोजन सुविधा प्रामुख्याने कोणासाठी आहे? पर्याय ए, विकसित देशांसाठी. पर्याय बी, विकसनशील व गरीब देशांना आर्थिक पुनर्रचनेसाठी. पर्याय सी, लष्करी संघटनांसाठी. पर्याय डी, फक्त युरोपियन देशांसाठी. तर आपण पहिला पर्यायकडे बोलूया आधी, विकसित देशांसाठी. आता विकसित देशांकडे पुरेसे परकीय चलन, विकसित बँकिंग आणि आर्थिक स्थैर्य असते. विकसनशील देशांचा विचार करू शकतो, परंतु आता इथे बघा ना, विकसित म्हटलंय, विकसित देशांकडे पुरेसे परकीय चलन असतं, बऱ्यापैकी असतं. विकसित बँकिंग म्हणजे त्यांच्या बँकिंग क्षेत्रांचा विकास झालेला असतो, आर्थिक स्थैर्य असतं, त्यामुळे त्यांना याचा संरचनात्मक समायोजन सुविधाची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे त्यांना काय होतं की म्हणजे ह्यासारख्या सुधारणा कार्यक्रमाची गरजच लागत नाही ना. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय बी कडे वळूया आपण, विकसनशील व गरीब देशांना आर्थिक पुनर्रचनेसाठी. हे बघा, मग अशी मी पहिला पर्याय तुम्हाला एक्सप्लेन करत होते तेव्हा मी विकसनशील देशांचा उच्चार केला, तर आता तो पर्याय बी मध्ये आपल्याला भेटला. तर तुम्हाला माहिती आहे का, संरचनात्मक समायोजन सुविधेला काय म्हणतात, स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. कॅपिटलमध्ये त्याचा संरचनात्मक समायोजन सुविधा, त्यालाच स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट फॅसिलिटी SAF. हे IMFने गरीब, कमी उत्पन्न असलेल्या किंवा विकसनशील देशांसाठी सुरू केलेले आहे. लक्षात घ्या, गरीब जे देश गरीब आहेत त्यांचं उत्पन्न कमी आहे, असं विकसनशील देशांसाठी त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याचं उद्दिष्ट काय, तर आर्थिक पुनर्रचना आणि काय म्हणतात परकीय चलन तूट कमी करणं. लक्षामध्ये आर्थिक सुधारणा, आर्थिक सुधारणा अशा दोन्ही प्रयोग करते. आर्थिक सुधारणा म्हणजे नेमकं काय रे बाळांनो, कर सुधारणा असेल, बाजार सुधारणा असेल, आर्थिक सुधारणा. त्यामुळे विकसनशील व गरीब देशांना आर्थिक पुनर्रचनेसाठी हा पर्याय अतिशय योग्य आहे. आता तिसऱ्या पर्यायाकडे आपण बोलूया, लष्करी संघटनांसाठी. IMFचे कोणतेही निधी किंवा कार्यक्रम लष्करी उद्दिष्टांसाठी नसतात. आणि SAF हा विकासाशी संबंधित आहे, संरक्षणाची नाही. म्हणजेच काय, संरचनात्मक समायोजन सुविधा ही कशाशी संबंधित आहेत, विकासाशी संबंधित आहे, संरक्षणासाठी नाही. विकास संरक्षण यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. आता पर्याय बी कडे वळूया आपण, फक्त युरोपियन देशांसाठी. युरोप हा प्रदेश विकसित देशांचा आहे. लक्षात घ्या, युरोप हा प्रदेश आहे ना, तो विकसित देशांचा आहे. SAF खास करून आफ्रिका, आशिया खंड, आफ्रिका, लॅटिन पण आहे, लॅटिन अमेरिकेतील गरीब देशांसाठी आहे. आलं का लक्षामध्ये, आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिकेतील गरीब देशांसाठी आहे लॅटिन. त्यामुळे फक्त युरोपियन देशांसाठी हा पर्याय चुकीचा आहे. संरचनात्मक समायोजन सुविधा लक्षात आलं ना मला, गरीब व विकसनशील देशांना अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी दिले जाणारे IMFचे तांत्रिक व आर्थिक सहाय्य. चला 7व्या प्रश्नाकडे वळूया आपण. स्टँड बाय अरेंजमेंटचे उद्दिष्ट काय? पर्याय ए, परकीय चलन साठे कमी करणे. पर्याय बी, आर्थिक संकट पसरू नये म्हणून त्वरित निधी पुरवठा. पर्याय सी, विनिमय नियंत्रणे कठोर करणे. पर्याय डी, महागाई वाढवणे. तर परकीय चलन साठे कमी करणे. स्टँड बाय अरेंजमेंटचे
उद्दिष्ट साठे कमी करणं नाही आहे, संकटाच्या वेळी साठे वाढवणं हे आहे. त्यामुळे पर्याय ए हा चुकीचा पर्याय आहे. बीकडे वळूया. आर्थिक संकट पसरू नये म्हणून त्वरित निधी पुरवठा करणे. तर स्टँड बाय अरेंजमेंटचे उद्दिष्ट जर पाहायला गेलं तर तात्काळ परकीय चलनाची समस्या सोडवणे हा त्याचं एक उद्दिष्ट आहे. दुसरं म्हणजे चलनाचे देशाचे चलन, व्यापार आणि आर्थिक आर्थिक म्हणजे आर्थिक जी ढासळतात म्हणजे आर्थिक स्थिती जेव्हा ढासळते तेव्हा ती रोखणे. आणि पर्याय अजून तिसरा मुद्दा संकट इतर देशांमध्ये पसरू नये म्हणून वेळीच आर्थिक मदत देणे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे 3 उद्दिष्ट आहेत कसली स्टँड बाय अरेंजमेंटची. तर त्यामध्ये आर्थिक संकट पसरू नये म्हणून त्वरित निधी पुरवठा हा पर्याय अतिशय योग्य आहे, कारण त्या उद्दिष्टांमध्ये लागू होतो किंवा त्या उद्दिष्टांच्या अनुरूप आहे ही ओळ. त्यामुळे आर्थिक संकट पसरू नये म्हणून त्वरित निधी पुरवठा हे अतिशय योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक सी कडे वळूया आपण. विनिमय नियंत्रण कठोर करणे. IMF मुक्त व्यापार व स्थिर विनिमय धोरणांसाठी प्रोत्साहन देतं. कठोर नियंत्रणे लावणे हे IMFचे उद्दिष्टे नाही. पर्याय डी महागाई वाढवणे. IMFचे जे महागाई कमी IMF हा महागाई कमी करण्यावर भर देतो. महागाई वाढवणे म्हणजे संकट वाढवणे आणि हे IMFच्या उद्दिष्टाच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे पर्याय डी हा अतिशय चुकीचा आहे. स्टँड बाय अरेंजमेंट देशांवर आर्थिक संकट आलं तर IMFकडून तातडीचे किंवा विशिष्ट अटीवर कर्ज जे अर्थव्यवस्था कोसळू नये यासाठी दिलं जातं. प्रश्न क्रमांक 8 कडे वळूया आपण. IMF कडून कठीण ज्याला हार्ड म्हणतात, IMF कडून कठीण चलनांचे रॅशनिंग काय केले जाते. तर पहिला आहे संरक्षण वाद वाढवण्यासाठी. बी चलन तुटवडा असताना व्यापार स्थिरता राखण्यासाठी. पर्याय सी आयात बंद करण्यासाठी. पर्याय डी डॉलरचे अवमूल्यन करण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण वाद वाढवण्यासाठी पर्याय ए पहा. IMFचे उद्दिष्ट मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देणं आहे. संरक्षण वाद वाढवणे हे IMFच्या धोरणांच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे पर्याय ए हा चुकीचा आहे. पर्याय बी कडे वळूया आपण. चलन तुटवडा असताना व्यापार स्थिरता राखण्यासाठी. पर्याय अतिशय योग्य आहे, कारण कठीण चलन म्हणजे जागतिक पातळीवर सर्वाधिक वापरले जाणारे मजबूत चलन कुठले बरं? USD आणि युरो. कधी कधी जागतिक व्यापारात काय होतं, या चलनांचा तुटवडा निर्माण होतो. अशा वेळी IMF रॅशनिंग करून देशांना आवश्यक तेवढे चलन पुरवतो, जेणेकरून आंतरराष्ट्रीय व्यापार थांबू नये किंवा विनिमय दर अस्थिर होऊ नये आणि देशांवर आर्थिक धक्का बसू नये. म्हणून चलन तुटवडा असताना व्यापार स्थिरता राखण्यासाठी हा पर्याय अतिशय योग्य आहे. पर्याय सी कडे वळूया आपण. आयात बंद करण्यासाठी. आयात बंद करण्यासाठी किंवा व्यापार मर्यादित करण्यासाठी कार्य करत नाही. IMF काय आयात बंद करण्यासाठी किंवा व्यापार मर्यादित करण्यासाठी कार्य करत नाही. त्याचे उद्दिष्टच व्यापार सुरळीत ठेवणं हे आहे. त्यामुळे पर्याय सी हा अतिशय चुकीचा पर्याय आहे. डी कडे वळूया आपण. डॉलरचे अवमूल्यन करण्यासाठी. डॉलरचे अवमूल्यन चुकीचं आहे. IMF डॉलरची किंमत कमी किंवा जास्त करण्यासाठी रेशनिंग करत नाही. रेशनिंग हे स्थैर्य राखण्यासाठीच असतं, अवमूल्यनासाठी नाही. त्यामुळे जागतिक व्यापारात USD, युरो यांसारख्या चलनांची कमतरता निर्माण झाल्यास IMF काय करतं? रॅशनिंग करून स्थिरता राखतो. प्रश्न क्रमांक 9 कडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतात? सगळ्यांनी बोलायचं. IMF प्रकाशित करणारा वर्ल्ड इकॉनॉमिक्स आउटलुक अहवाल कशाशी संबंधित आहे. पर्याय ए जागतिक हवामान बदल. पर्याय बी आर्थिक प्रवाह वाढ व स्थैर्याचे विश्लेषण. पर्याय सी शिक्षणातील गुंतवणूक. आणि पर्याय डी कृषी उत्पादन प्रवाह. आता तुम्ही सांगा मला एक्सप्लेन करून येतं का? जागतिक हवामान बदल कशामध्ये आहे? आपल्या एन्व्हायरमेंट इकॉनॉमिक्समध्ये, पर्यावरण अर्थशास्त्रामध्ये. जागतिक हवामान बदल, हवामान बदलाचे अहवाल ते UNFCCC आणि किंवा ते IPCC असं आहे. ते आता आठवते मला थोडाफार. ते प्रकाशित करतं. आणि IMFचा अहवाल आर्थिक विषयांवर आधारित आहे. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय बी कडे वळूया आपण. आर्थिक प्रवाह वाढ व स्थैर्याचे विश्लेषण. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा IMFचा महत्त्वाचा जागतिक आर्थिक अहवाल आहे आणि यामध्ये
काय विश्लेषण केलं जातं बरं? जागतिक आर्थिक वाढ असेल, महागाई असेल, व्यापार प्रवाह असेल, बेरोजगारी असेल, चलन आणि वित्तीय स्थिती, म्हणजे जगातील अर्थव्यवस्था कशी चालते याचं व्यापक विश्लेषण कशामध्ये केलं जातं बाळांनो? वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये. त्यामुळे आपला हा आर्थिक प्रवाह वाढ व स्थैर्याचे विश्लेषण हे पर्याय बरोबर आहे. पर्याय सी कडे वळूया आपण. शिक्षण गुंतवणूक हा युनेस्को किंवा वर्ल्ड बँकचा विषय IMF WEO शिक्षणासाठी नाही आहे, आलं लक्षामध्ये. त्यामुळे पर्याय सी हा आपला चुकीचा आहे. कृषी उत्पादन प्रवाह हे पण चुकीचं उत्तर आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालात येतं ते. IMFचा अहवाल कृषीवर केंद्रित नाही आहे, आलं लक्षामध्ये. कृषी उत्पादन कॅपिटलमध्ये FAO असं काहीतरी आहे ते, तर किंवा वर्ल्ड बँकच्या अहवालामध्ये येतो. IMFचा अहवाल हा कृषीवर केंद्रित नाही आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर वर्ल्ड इकॉनॉमिक्स आउटलुक, जागतिक आर्थिक वाढ, स्थैर्य, व्यापार आणि वित्तीय स्थिती यावरील IMFच्या ताजी परिस्थिती असते त्यावर सविस्तर अहवाल तयार करतो, आलं लक्षामध्ये. द्या पुढे. 10वा, IMFच्या कर्ज प्रक्रियेत चलन पुनर्खरेदी का महत्त्वाची आहे? पर्याय ए, सोने विकत घेण्यासाठी. पर्याय बी, विनिमय दरातील अतिवेगाने होणारी घसरण रोखण्यासाठी. पर्याय सी, महागाई वाढवण्यासाठी. पर्याय डी, व्यापार अडथळे निर्माण करण्यासाठी. सोने विकत घेण्यासाठी हा पर्याय चुकीचा आहे. IMFची कर्ज प्रक्रिया सोन्यावर आधारित नाही आहे. रिपर्चेस म्हणजे सोने नव्हे, स्वतःचे चलन परत विकत घेणे, आलं लक्षामध्ये. पुनर्खरेदी. पर्याय बी कडे बोलूया आपण. देश विनिमय दरातील अतिवेगाने होणारी घसरण रोखण्यासाठी. तर देश IMF कडून कर्ज घेताना आपले चलन काय करतो? IMF कडे ठेवतो, एवढं माहिती आहे आपल्याला. परतफेड करताना देश IMF कडून ते चलन परत खरेदी करतो, यालाच काय म्हणतात? रिपर्चेस म्हणतात. लक्षात घ्या संकल्पना. आणि ते केल्याने काय होतं? देशाचे चलन स्थिर राहते, अतिवेगाने अवमूल्यन टळते आणि विनिमय बाजारात विश्वास टिकतो. त्यामुळे हा पर्याय अतिशय बरोबर आहे, बी. पर्याय सी कडे बोलूया आपण. महागाई वाढण्यासाठी. तर IMF महागाई नियंत्रणासाठी असतात, वाढवण्यासाठी नाही. पर्याय डी, व्यापार अडथळे निर्माण करण्यासाठी. IMF मुक्त व्यापारास प्रोत्साहन देतं, अडथळे निर्माण करणे मुळात उद्दिष्टच नाही आहे. रिपर्चेस पाहायला गेलं तर देशाने IMF कडे ठेवलेले स्वतःचे चलन परत विकत घेणे, ज्यामुळे चलनाची घसरण थांबते आणि अर्थव्यवस्था काय राहते बाळांनो? स्थिर राहते. प्रश्न क्रमांक 11 कडे बोलूया आपण. खालीलपैकी IMFचे मुख्य कार्य नाही. पर्याय ए, तांत्रिक सहाय्य देणे. पर्याय बी, संरचनात्मक समायोजनासाठी कर्ज. पर्याय सी, लष्करी सहाय्य. पर्याय डी, आर्थिक संशोधन व अहवाल. तर पर्याय ए कडे वळूया आपण. तांत्रिक सहाय्य देणे. IMF देशांना बँकिंग सुधारणा किंवा कर सुधारणा, बजेट यांसारखे मार्गदर्शन देतो. त्यामुळे पर्याय ए हा म्हणजे हे बरोबर आहे. संरचनात्मक समायोजनासाठी कर्ज हे पण बरोबर आहे. आणि विकसनशील देशांसाठी संरचनात्मक समायोजन कर्ज देते. लष्करी सहाय्य तर नाही, हा पर्याय चुकीचा आहे. आणि पर्याय सी हा प्रश्न उत्तर त्याचं बरोबर आहे, कारण लष्करी सहाय्य देत नाही. IMFचा लष्कर, युद्ध साधने किंवा संरक्षण या क्षेत्राशी संबंध नाही, लक्षामध्ये. त्यामुळे सी हा पर्याय योग्य आहे. डी पर्यायाकडे वळूया आपण. आर्थिक संशोधन व अहवाल. तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक, ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट आणि फिस्कल मॉनिटर हे IMFचे नियमित संशोधन अहवाल आहेत, माहिती आहे का तुम्हाला. त्यामुळे हे देखील IMFचं मुख्य कार्य आहे. आपल्या पर्याय चारही पैकी सी पर्याय हे चुकीचे आहे आणि तेच त्याचं उत्तर आहे. 12व्या प्रश्नाकडे वळूया आपण. 12वा प्रश्न काय म्हणतो? IMF देशांना कर्जासोबत सुधारणा अटी का देतो? पर्याय ए, वित्तीय व राजकोषीय शिस्त प्रस्थापित करण्यासाठी. पर्याय बी, महागाई वाढवण्यासाठी. पर्याय सी, चलनाची किंमत घटवण्यासाठी. पर्याय डी, परकीय गुंतवणूक कमी करण्यासाठी. तर वित्तीय राजकोषीय शिस्त प्रस्थापित करण्यासाठी देश कर्ज घेऊन परत मुक्त बाजारात स्थिर होऊ शकावा, म्हणजे स्थिर व्हावा, यासाठी IMF अटी घालतो.
त्यामुळे काय होतं, अनावश्यक सरकारी खर्च थांबतो आणि बजेट तूट कमी होते, महागाई नियंत्रणात येते आणि आर्थिक शिस्त तयार होते, म्हणजे आर्थिक शिस्त निर्माण होते. त्यामुळे वित्तीय व राजकोषीय शिस्त प्रस्थापित करण्यासाठी उत्तर आपलं लॉकियज आहे. म्हणजे तेच या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय बी कडे वळूया. महागाई वाढवणं चुकीचं नाही, ते IMFचं उद्दिष्ट नाहीच आहे. चलनाची किंमत घटवण्यासाठी, तर IMF चलन स्थैर्याचं काम करतं ना, मूल्य घटवण्यासाठी नाही. डी पर्याय परकीय गुंतवणूक कमी करण्यासाठी, नाही चुकीचे आहे. IMFच्या सुधारणा अटी हे परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी असतात. त्यामुळे आपल्याला काय म्हणता येईल, IMF सुधारणा अटीमध्ये देशाने आर्थिक शिस्त, कर सुधारणा, खर्च नियंत्रण व चलनस्थैर्य आणावे यासाठी घालण्यात येतात IMFच्या अटी. त्यामुळे आपला ए पर्याय अतिशय योग्य आहे. इथपर्यंत आता आपण इथे थांबूया आणि उद्या अभ्यास करू. ठीक आहे, धन्यवाद.